देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव, नेनता ही भक्तिभाव. कैलासासी नेला, कैलासासी नेला, भिल्ल पानेडी बैसला. पाखाच्या फडात्कारे, पाखाच्या फडात्कारे, उद्धरोनी नेली घारे. चोरे पिंडे दिला पाव, चोरे पिंडे दिला पाव, त्या पूजने ध्याये देव. ऐका नवलयाची ठेव, नेनता ही भक्तिभाव. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कुवळा. ऐका नवलयाची ठेव, नेनता ही भक्तिभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं, दिनेष्टपोषणं मग सहन्ति सिन्धुशोषं. श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं, वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं. ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः. सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. कथं यातोऽसि वैकुण्ठं, मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधु, कृपया ज्ञापयस्व मां. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विठ्ठल देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. ऐका नवलयाची ठेव, नेनता ही भक्तिभाव. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि भगवान शिवाचं वर्णन करणारा अतिशय गोड अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी जिथे राहायचो ना, माझ्या घराच्या समोर बराबर एक घर होतं. दररोज विचारात तो लवकर उठायचा, सगळं घरातले कामं तो करायचा, सगळे कामं तो करायचा. तिला बिचारीला त्या बेडवरच चहा द्यायचा, बेड टी. एक दिवस बदल मला त्यांच्या घरात जाणवला. सगळं तो करायचा, ती बिचारी निवांत जय देवी जय देवी जय माझी बायको, तू जे जे म्हणशील ते मी ऐकू, असं वातावरण घरातलं. आलं का लक्षात? ते बदल झालेला काही मला सहन झाला नाही. दररोज तो सगळं करायचा, तो सकाळी उठलेला सगळ्या सडाई तोष टाकायचा बरं का. आपलं अनिल महाराज सडाई तोष टाकायचा. ते सगळं वातावरण काही असं, ते घरातलं सगळं वेगळं वेगळं वातावरण. एक दिवस बदल झाला. ती सकाळी उठली, उठल्यानंतर ते सकाळी ते मला घराच्या समोर असल्या कारणानं दृश्य दिसत होतं. उठल्याबरोबर तिनं स्नान केलं, पाणी तापवलं, त्याला स्नान घातलं. त्या दिवशी त्याला स्नान घातलं. त्याला स्नान घातल्यानंतर त्याला नवीन नवीन कपडे घालायला दिले. त्याने नवीन कपडे घातले. त्याच्यासमोर शिऱ्याची प्लेट सकाळी सकाळी गरम गरम शिरा आला, गोड अशा प्रकारचं त्याला खायला दिलं त्याला. नंतर तोही बाहेर फिरून आला. दुपारी गोड जेवण त्याला झालं, पुरणपोळीचं जेवण केलं. पुन्हा तो विश्रांती करू लागला. मला काही ते सहन झालं नाही. हे दररोजचं वातावरण बदल झालेला मला काही सहन झालं नाही. मी तिथं गेलो, तिथं जाऊन विचारलं, वहिनी दररोज दादा लवकर उठतात, आज तुम्ही लवकर उठल्या. दररोज दादा सगळे कामं करतात, तुम्ही सगळे आज कामं करता, आज दादाला काही काम नाही दिसत, याचं कारण काय? तर तिनं मला एकच उत्तर दिलं, म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही का, आज पोळा आहे. विठ्ठल आलं का लक्षात तुमच्या? तिनं उत्तर काय दिलं? आज काय पोळा आहे महाराज. आमच्याकडं पोळ्याच्या दिवशी बैलाला काहीच काम नसते म्हणे.
पोळ्याच्या दिवशी आमच्याकडं बैलाला काहीच काम नसते म्हणून पोळ्याचा सण तो बैलाचा सण. विठ्ठल आजचा हा पोळ्याचा सण विशेषत्वानं सांगायचं झालं तर आजच्या दिवशी आपल्यावर उपकार आहेत म्हणून आपण त्या बैलाची पूजा करतो. ऋषभदेव ऋषभ आहे, ऋषभाचं रूप धारण करून देव येतो ना. चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वेशीर्ष सप्त हस्तासो वस्य. ऋषभा रे रिव असं वर्णन केलेलं उपनिषदादी ग्रंथात. मला सांगायचं काय, ऋषभाचं रूप धारण करून येणारा तो चत्वारि शृंगा, त्याला 4 शिंग आहेत म्हणे, तर 3 पाय आहेत, त्याच्यानंतर तय अस्य पादा द्वेशीर्ष 2 डोके आहेत, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तो ऋषभाचं रूप धारण करून रोशन करतो असं त्या शब्दरूपी देवतेचं वर्णन केलेलं आहे. माझा विषय चालला, आज पोळ्याचा सण आहे आणि असा पोळ्याचा सण या वर्षीचं औचित्य असं आपल्याला बराबर या महिन्यात श्रावण महिन्यात आपण ज्या आशुतोषाची पूजा करतो या दिवशी या वर्षी आपल्याला बराबर 5 सोमवार पाहायला भेटले. या वर्षी श्रावण महिन्याचा सुरुवातही सोमवारी झाली आणि सांगता सुद्धा सोमवारी होते. आज सोमवाराचा दिवस आहे, मग त्याच भगवान परमात्म्याचं चिंतन घडावं, त्याची भक्ती आपण का करावी याचं चिंतन सांगण्यासाठी अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल आज जगद्गुरु तुकोबर महाराज त्या आशुतोष परमात्म्याचा स्वभाव सांगतात, स्वभावाचं दिग्दर्शन करतात. तुकोबारा देवतेचा स्वभाव सांगतात. वास्तव्यात पाहायचं झालं तर एक सांगतो, देवा भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण केल्यानंतर परमात्म्याने त्याचं अवलोकन केलं. परमात्म्याला त्या सृष्टीपासून सुख वाटत नाही. मनुष्य तर सृष्टी निर्माण केली. देवानं विचार केला, मी कावळा निर्माण केला, पण का केला असेल बरं कावळा निर्माण? मी गाढव निर्माण केलं, का केलं असेल बरं गाढव निर्माण? गाढव निर्माण करून उपयोग काय झाला? गाढव आपला गाढवपणा सोडत नाही. काय काय गाढवा निर्माण का केला असेल? काय उपयोग गाढवाचा? हे सगळं विचार करता देवाने विचार केला, या सृष्टीचा काही उपयोग नाही. का नाही? देवाने गाढव निर्माण केलं, देवाने कावळा निर्माण केला, देवाने कुत्रा निर्माण केला, देवाने डुक्कर, हे सगळं मनुष्य इतर सृष्टी निर्माण केली. पण देवाला त्या सृष्टीकडे पाहून समाधान वाटत नाही. का वाटत नाही त्याचं कारण सांगू. देवानं निर्माण केलेली सृष्टी देवाला मानायलाच तयार नाही. मी तुम्हाला विचारतो, एखाद्या बापाच्या उदरी आलेलं अपत्य, ते बाळ जर त्या बापाला ओळखत नसेल आणि बापाला म्हणत असेल तू कोण, मी तुला ओळखत नाही, ते म्हणे अरे मी तुझा बाप ना, म्हणे मला माहित नाही ना बाप. बापाला जर पोरगा ओळखत नसेल तर बापाला त्या अपत्यापासून सुख वाटेल? नाही महाराज. देवानं निर्माण केलेली ही सृष्टी, या सृष्टीपासून देवाला समाधान नाही, सुख नाही. देवाने विचार केला, ही सृष्टी आपल्याला का जाणत नाही? न जाणण्याचं कारण काय? आणि देवाने विचार करून देवाने विचार केला, यांच्याकडे जाणण्याची शक्तीच नाही. कशाच्या योगानं जाणल्या जाते? म्हणे ज्ञानाच्या योगानं जाणल्या जाते. हे ज्ञान या सृष्टीच्या ठिकाणी नाही. अनिक हे ज्ञान नाही कोठे, हो अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देहात ते भजन घडते, अन्य ठिकाणी ते ज्ञान नाही. त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटत नाही. देवा हेची जाणाव या निज रूपाते, पूर्वी तेने श्री अनंते निजमायेची ने हाते, केली बहुते शरीरे, भरपूर शरीर निर्माण केली. एकी केली भूचरे, एकी केली जलचरे, एकी केली ती एकी, ही सगळी सृष्टी केली. ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवाते. देवाला सुख वाटलं नाही. देवाने विचार केला, हे का आपल्याला जाणत नाही? म्हणे यांच्याकडे ज्ञान नाही. जाणण्याची शक्ती ज्ञान आहे, आपल्याला ओळखत का नाही? ज्ञान नाही. मला वाटते मनुष्य जन्माला आला, ज्ञान नसेल तर मला त्याला माणूस म्हणताच कसं? मनुष्य परी कुतरी तीन, काय त्याचा उपयोग आहे?
या देहात जर देवाला जाणण्याचं ज्ञान नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. ज्ञान नसेल तर ज्ञानाशिवाय तो पशुच आहे म्हणे. ज्ञानविहीन शरीर जरी असलं तर फक्त पुच्छ नाही, चारी पाय, पण तो मनुष्य म्हणण्याच्या योग्य नाही. मनुष्याची विशेषता आहे. मनुष्याने देवाला जाणावं म्हणून देवाने सुधारणा केली आणि मानवी प्रकृती, मानवी शरीर तयार केलं. आणि सुधारणा करून देवाने या मानवी प्रकृतीत आपली ज्ञान नावाची शक्ती ओतली. देवाला लक्षात आलं या ज्ञानाच्या योगानं हा जाणेल, म्हणून ते ज्ञान मानवी शरीरात ओतलं. या योगाने आपल्याला जाणेल, आपल्याला मानेल असं देवाला वाटलं. म्हणून तर आमचे ज्ञानोबा म्हणतात, बाबा देवाने तुम्हाला जे ज्ञान दिलं या ज्ञानाच्या योगानं तुम्ही देवाला जाणू शकता. देवानं दिलेल्या या ज्ञानाच्या योगानं तुम्ही देवाला ओळखू शकता. नाही, हे संसाराचं बंधन तुम्ही तोडू शकता. म्हणून या ज्ञानयोगानं तुम्ही एक करा, आपली सोडवणूक करून घ्या आणि हे संसाराचं बंधन तुम्ही तोडून टाका. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा आपुली आपुली आपण करा आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण. 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 संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपुली आपण आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण आपुली आपण करा सोडवण. ही सामुग्री भेटली, ती ज्ञानशक्ती भेटली, त्याच्या योगाने बाबा आपली सोडवणूक करून घ्या. हे संसाराचं बंधन तोडून टाका. पण लोकांचं उलट आहे बरं. लोकांना हे संसाराचं बंधन तोडावं वाटत नाही. हे कसं जोडायचं जमल ते जास्त विचार करतात. आलं का लक्षात भेटलं? महाराज संसाराचं बंधन कसं निर्माण होईल याचा जास्त विचार माणसं करतात बरं का. तोडायचा विचार केला पाहिजे. अनिल महाराज, हे बंधन तुटलं पाहिजे. काही सांकेतिक भाषा तुम्हाला कळणार नाही, पण ती सांकेतिक भाषा आम्हाला कळणार बरं का. अंगद महाराज आपली आपल्याला कळणार आहे का लक्षात. म्हणून हे संसाराचं बंधन तोडण्यासाठी हे सगळं आहे. पण माणसं याचा नाही विचार करत. उलट पक्षी ऊर्ध्वगतीचा नाही विचार करत.
आपण खाली कसं जाऊ याचा विचार करतात. करू नाही ते करणं, खाऊ नाही ते खाणं, पिऊ नाही ते पिणं. हे काय ऊर्ध्वगतीचं लक्षण आहे का? हे अधोगतीला कसे जाऊ याचाच विचार आहे. उदाहरण सांगू तुम्हाला. असं एका घरी गेलो, कीर्तन झालेलं रात्रीचं. कीर्तनात जरा व्यसनाचं चिंतन सांगितलं. का व्यसन करत असतील लोक बरं? व्यसनाने कोणाचं चांगलं झालं, व्यसनाच्या विषयी जरा स्पष्ट बोललो. राष्ट्रसंताचं वचन आहे, व्यसने सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. व्यसनाच्या विषयी बोललो. एका माऊलीला पटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. महाराज, या खरंच व्यसनाने सगळी धुलधानी झाली. तुम्ही खूप चांगलं सांगितलं. ती माऊली कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आली, हात जोडली, म्हणे महाराज एवढं करा, उद्या तेवढं आमच्या घरी या आणि मग सकाळी आपण आहात ना, सकाळी आमच्या घरी या आणि थोडं यांना काही जर असं तुम्ही सांगा. सकाळी झालेली आहे. बिचारीनं दूध घ्यायला मला घरी बोलावलेलं. मी तिनं दूध माझ्या हातावर ठेवलं. संसाराचं रडगारानं तिनं गाणं चालू केलं. काय महाराज, एवढा चांगला प्रपंच, काय सांगू तुम्हाला. अहो, गोकुळासारखं वातावरण घरातलं होतं. काही कमतरता नाही. सगळं 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 विपुल आहे. सिद्धता आहे. कोणत्याही प्रकारची असिद्धता घरात नाही. विपुल संपत्ती जी आहे, सगळं 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 व्यवस्थित आहे. पण महाराज, अलीकडे यांना संगतीनं व्यसन जडलं आणि सगळी संसाराची धुळधाणी चालू झाली. महाराज काय सांगायचं, सकाळपासून ते रात्रीपर्यंत पितात, उतरूच देत नाहीत. तुम्ही रात्री फार चांगलं सांगितलं महाराज, थोडं त्यांना समजावून सांगता का? ती बिचारी हातात दूध ठेवलेलं दूध घेता घेता स्वारी घरात डुलतच येत होती. डुलत डुलत आल्यानंतर त्याने मला पाहिलं. म्हणे महाराज जय रे जय रे. त्यानं जयहरी केल्यानंतर मी त्याचा हात धरला, जवळ बसवल्यानंतर त्याला विचारलं, भाऊ का करता बाबा हे व्यसन? या दारूनं कोणाचं चांगलं झालं का? खूप व्यवस्थित दारूच्या विषयी सांगितलं. दारू चांगली नाही, दारू कसं आपली धुळधाणी करते, शरीराचाही बट्ट्याबोळ करते आणि घराचा संसाराचा विस्कुट करते. हे सगळं त्याला सांगितलं आणि हे सगळं सांगितल्यावर त्यांनी एक शब्द वापरला. म्हणे महाराज बस उद्यापासून बंद. काय सांगितलं? शब्द त्यानं दिला, बस म्हणे महाराज उद्यापासून बंद. मला इतका आनंद झाला महाराज. कीर्तना सांगू लोक ऐकत नाही. म्हणलं किती माणसं चांगली असतात. दारू पिऊ नाही पण सांगितल्याबरोबर काय म्हणतो उद्यापासून. काय पटलं बिचाऱ्याला. म्हणलं बस उद्यापासून बंद. असे शब्द आनंद देणारे होते महाराज. पार अंतःकरणापर्यंत ते शब्द पोहोचले. तेवढ्यात ते शब्द मला ऐकू गेले तसे त्याच्या बायकोलाच्याही कानावर गेले. आणि मग ती धावत धावत माझ्याकडे आली. मला विचारलं, महाराज यांना विचारा उद्यापासून बंद काय? मी त्याला विचारलं, का हो उद्यापासून बंद काय? म्हणे फुकटाचा चहा पिऊन फुकटाचे उपदेश करणारे महाराज लोक घरात घेणं बंद. विठ्ठल काय काय आलं लक्षात? फुकटाचा चहा पिऊन फुकटाचा उपदेश करणारे महाराज लोक घरात घेणं बंद. मला सांगायचंय काय ऊर्ध्वगतीचं लक्षण आहे? नाही महाराज. आता पुन्हा आपण इथे येऊ सांगायचं मत नाही. आता मागुता येईल फेरा. हे तो नगडे या नगरा म्हणे तुकया बंधू भाव धरा. ओळखीत नाही तरी जा लागोरागा. आता आपण इथं आलो, पुन्हा येणार नाही. पचता येगा तेरा बीता समय नाही आएगा. महाराज तुमच्या रामायणातलं बरं का, म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते पुन्हा येणार नाही. हे पुन्हा येणार नाही. म्हणून एक सांगतो, जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला गाडी कोणीकडे सोडाय जमते. तुम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त करायची झाली तर इथूनच. आणि तिकडं जायचं पापा नरकाला जायचं तरी इथून जाय जमते बरं का. जंक्शन आहे जंक्शन. नरका जाणे तरी पापे आचरावी आणि कथा न करावी ठोबाची. तुम्हाला नरकाला जायचं का? पाप करा पाप. आणि तुम्हाला ऊर्ध्वगती प्राप्त करून घ्यायची झाली तर पुण्य करा. म्हणून बाबा पुन्हा नाही भेटणार. हे जंक्शन स्टेशनला गाडी आली. आपण आता सावध झालं पाहिजे. आता आपण ही संधी पुन्हा हाताला लागणार नाही. ही संधी साध्य केली पाहिजे. संधीचं सोनं केलं पाहिजे. बहुतेक संधी येतच नाही, पण ते आलेली लोक त्याची प्राप्तही झाली तर सोनं करत नाही. ही संधी नाही महाराज नाही. तुकोबार फार गोड उदाहरण देतात. फार गोड उदाहरण देतात. म्हणे संधी आपल्याला प्राप्त झाली पण ही संधी आपण आंधळेपणानं ढवळत आहे. मनुष्य देह प्राप्त झाला पण आंधळेपणाने ही संधी घालवत आहे. तुकोबार दिलेलं फार गोड उदाहरण आहे.
किंवा ज्ञानोबाराचं सुद्धा ज्ञानेश्वरीत उदाहरण आहे. ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण आहे, तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे. आपल्याला घड्याळ मर्यादित आहे. मी एकच उदाहरण दोघांपैकी एक सांगतो, ऐका. कोणीतरी पांथस्थ वाटसरू वाटेने गेला, चांगले डोळे, धडधाकट आहे, वाटेनं चाललेला आहे. आणि जाता 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 वाटेनं तो चालतो, तिथून त्याला आंधळ्याची शाळा दिसली. आणि आंधळ्याची शाळा दिसल्यानंतर त्या आंधळ्याच्या शाळेकडं डोळसाने पाहिलं. आंधळ्याच्या शाळेकडं डोळस व्यक्तीनं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर त्याला त्या आंधळ्याच्या विषयी विचार चालू झाले. काहू म्हणे, आपल्याला डोळे, आपण वाटेतले खाच खळगे पाहून चालू शकतो, काटे काटवणं चुकून आपण चालू शकतो. आंधळा कसा चालत असेल बरं? आंधळा कसा चालत असेल? कोण विचार करू लागला? ऐकत ना तुम्ही? ज्याला चांगले डोळे असणारा आंधळा कसा चालत असेल विचार करतो. आणि खरं सांगू का, म्हणजे नुसता विचार करण्यापेक्षा आपण चालून पाहू कसा चालत असेल. असणारे डोळे झाकले चालू लागला. पण त्याच वाटेनं एक मंत्र्याची गाडी गेली होती, मंत्र्याची, त्या वाटेनं. आणि त्यानं स्विच बँकेतले काढून आणले होते. आलं का लक्षात? काय गठ्ठे? स्विच बँकेतले पैशाचे गठ्ठेच्या गठ्ठे त्याच्या डिक्कीत. ते इतके मावत नव्हते, त्यानं जबरदस्तीनं डिक्की लावलेली. आणि जाता जाता स्पीड ब्रेकर लागलेला आणि तिथं ते डिक्की उसळून उघडली. उसळल्याबरोबर एक गाठोडं वाटेला पडलं, त्यांचं लक्षही नाही. ती गाडी निघून गेली. त्याच वाटेनं हा बाबा चालू लागला. आणि तो म्हणे, निस्ता आंधळा कसा चालत असेल काय पाहायचं, आपण असणारे डोळे झाकले पाहिजे. डोळे झाकले आणि तो चालू लागला. चालता 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 त्या गाठोड्याच्या जवळ तो आला. पायाला ते गाठोडं ठेचाळलं, डोळे लावलेले आहेत. आणि मग मनातल्या मनात म्हणतो, आंधळ्याला अशाच ठेचा लागत असतील नाही का? आंधळे असं ठेचाळत असेल. मनातल्या मनात म्हणतो. ज्ञानोबाराच्या दृष्टीला तो व्यक्ती आला. ज्ञानोबार म्हणे, काय दुर्दैवी आहे हो, काय दुर्दैवी आहे. याच्या जीवनात महान धन प्राप्त होण्याची वेळ, पण कसले निदैवी व्यक्ती आहे, कसले आंधळेपणाचे डोळे यायला लागले. ज्ञानोबाराची फार गोडवी आहे. ज्ञानोबार म्हणतात, तैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे. याला डोळे नाहीत, आहेत ना डोळे, असं ते आपुले डोळे आपण झाकी. आपल्याला डोळे प्राप्त होऊन सुद्धा असणारे डोळे झाकून महान धन प्राप्त होण्याची वेळ, पण ते आंधळेपणानं ढवळत आहे. तशाच प्रकारचं देवा, या जन्मात आल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे महान धन आहे. जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने, जन्मा येऊन एक लाभ झाला, बिडवई भेटला पांडुरंग. परमात्मा जोडण हे याचा मोठा लाभ आहे. आणि परमात्म्याला जोडत नसेल तर आंधळेपणाने संधी डवळणे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. कसे देवाला विसरले, एक लोक आंधळे कसे झाले. तुकोबार आणखीन एके ठिकाणी म्हणतात, येवोनी नरदेहा झाकतील डोळे, बळेचे आंधळे होतील. नरदेहाला येऊन आपले डोळे झाकतात, देवाला ओळखत नाहीत. मला वाटते ती आंधळी आहे. म्हणून आंधळी ती तुका म्हणे, संसारी जी नाही हरी ओळखला, त्यांनी देवाला ओळखलं नाही, ती आंधळी आहेत. ऐका, ही संधी प्राप्त होण्याची वेळ आहे, उद्धार करून घेण्याची वेळ आहे. आता ही संधी आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबार म्हणू लागले, बाबा मानवी शरीर प्राप्त झालं, संधी प्राप्त झाली, त्याचं सोनं करा. म्हणे महाराज, उद्धार 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 म्हणजे नेमकं काय आहे? म्हणे उद्धार म्हणजे परमात्म्याची प्राप्ती, उद्धार म्हणजे केवळ सुख, उद्धार म्हणजे पूर्ण दुःखाचा नाश, ध्वंस आपल्या जीवनातला होणं, याला उद्धार म्हणतात. म्हणे महाराज, हे होईल कशानं? आम्हाला कळलं उद्धार करून घ्यायचा, मानवी जन्मानंतर उद्धार होणं शक्य नाही, याच जन्मात उद्धार होईल. पण याच्यासाठी साधन काय? साधन काय म्हणल्यानंतर तुकोबारानं सांगलं, एक सांगू का, विकराल कलिकालात एकच साधन उद्धाराचं प्रभावी आहे, ते म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे महाराज, भक्तीचंच तुम्ही चिंतन करता. देव स्वतः सांगतो, माझ्याकडे येण्यासाठी काही साधनं कमी नाही. एरवी तरी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी आहेत. भरपूर साधन आहे, पण तुम्ही भक्ती करा असं का सांगता? तर तुकोबारांनी त्याच्यासाठी सांगितलं,
अन्य वाटेला तुम्ही का लागू नका, करा या काळात अन्य वाटा शिल्लकच राहिल्या नाही, त्यांना टीबी नावाचा आजार झाला. अवघ्या बाटा झाल्याशिन कली न घडे साधन, कली न घडे उचित विधी विधान, नकळ न घडे सर्वथा. अवघ्या बाटा झाल्याशिन कली न घडे रे साधन, उचित विधी विधान, नकळ न घडे सर्व. हे अवघ्या बाटा झाल्याशिन कली न घडे साधन, उचित विधी विधान, घडे सर्व अवघ्या वाटा झाल्याची उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वथा. देवाकडे जाणारे असंख्य मार्ग आहेत, पण कलियुगाच्या दृष्टीनं अन्य साधनं जमत नाही. कलियुगाच्या दृष्टीनं यज्ञ करायचा शक्य आहे का आपल्याला? यज्ञाला म्हणे तुपाची धार पाहिजे, हत्तीच्या सोंडेसारखी. आता तूप म्हणलं का चूप म्हणावं लागते, तूप भेटते का? यज्ञाला ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मण 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 माहिती आहे ना, आहेत ना ब्राह्मण? ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मण कोणते ब्राह्मण? ब्राह्मणानं 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मण राहत नाही म्हणे. ते ब्राह्मणाने नित्य संध्या केली पाहिजे. यज्ञातले मंत्र ताजे पाहिजे. यज्ञातल्या मंत्रात 8 दिवसाला एकही आवर्तन झालं नाही ते शिळे होतात, त्यांनी यज्ञ सांग होत नाही महाराज. म्हणून यज्ञासारखं साधन शक्य आहे? जपासारखं साधन, तपासारखं साधन काय शक्य आहे महाराज? कलियुगाच्या दृष्टीनं हे सगळे साधन कालबाह्य झाले, क्षीण झाले. कलियुगात उद्धाराचं एकच साधन प्रभावी आहे, ते म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती. हामीच आहे म्हणे. अन्य साधनाचं याचं चिंतन करतोय. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अन्य साधन म्हणजे माकडीच्या पिलाचा न्याय, आणि भक्ती हे साधन म्हणजे मांजरीच्या पिलाचा न्याय. म्हणजे माकडीचं पिलू माहित आहे का? माकडीचं पिलू, माकडं आहेत का तुमच्याकडं? माकडं नाहीत? वानर आहेत? वानर नाही माहित तुम्हाला? वानर, वानर विठ्ठल. अरे ती माकडी त्या पिलाला जन्म देते आणि त्या पिलाला उपदेश करते, बाळा बाळा ऐक, कधी कोणी कोण संकट येईल सांगायला जमत नाही. म्हणून तुला एकच कर्तव्य, संकट आलं का तू चटकन यायचं ना माझ्या पोटाला घट्ट मिठी मारायची. मी या झाडावरून त्या झाडावर उडी मारणार, तुला धरण्यासाठी माझ्याकडे हात काय जास्तीचे नाही, म्हणून तूच माझ्या पोटाला बिलगायचं. आणि तू का मी उडी मारता मारता ढिला पडला आणि खाली पडला तर मी काय तुला उचलणार नाही. ती माकडी त्या पिलाला उपदेश करते. तसं अन्य साधन करते देव सांगतात, ती साधन करते वेळेस तुमची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही साधनेची घट्ट मिठी द्या. जर साधनेची मिठी का ढिली पडली तर मी तुम्हाला उचलून घेणार नाही. तुमची जबाबदारी तुमच्यावर. पण भक्ती हे साधन म्हणजे मांजरीचा पिलाचा नाही. मांजरी माहिती आहे ना? मांजरी, मांजरी पिलाला जन्म घातल्यावर त्या पिलाला सांगते, बाळा जीवन काय साधन आहे, जीवन फार खडतर आहे. जीवनात किती संकट येतील सांगायला जमत नाही. सगळ्यात मोठा गोंधळ जर असेल कोणाचा तर तुझा बापच चांगला नाही. कोण सांगते? ती मांजरी पिलाला सांगते. बाहेरचे धोके लांब राहिले, पहिला धोका तुला तुझ्या बापापासूनच आहे. ती मांजरी पिलाला सांगते. ते बोकोबा माहिती आहे ना? बोका, बोका काय करते? बोका काय करते? बोका पहिले पिलाला खाते म्हणे. माय बाप काय सरपी नक्की बोका, त्याचे संगे सुखा न पवे बाळ. तो बोका खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या पिलाला खाते. म्हणून बाळा मला एका ठिकाणी थांबून जमायचं नाही, तुला दूध द्यावं लागणार आहे. तुला दूध देण्यासाठी मी दूध पिलं पाहिजे. मला दूध पिण्यासाठी एका ठिकाणी जमत नाही, या घरी जावं लागते, त्या घरी जावं लागतं, त्या घरी जावं लागते. आणि एवढे हे काय मावशा उदार नाहीत. या मावशा काय उदार आहेत? हे काय माझ्यासाठी दूध काढून ठेवतात का? माझ्या भीतीनं हे चुलीवरचं गरम गरम दूध त्या कपाटात चमचा लावून ते कडी लावून टाकतात. मला ते काढून महाराज कसं प्यावं लागते. त्या काय उदार नाहीत ना, उदारमतवादी थोडी आहे त्या. ती मांजरी त्या पिलाला सांगते, बाळा दूध पिण्यासाठी मला या घरचं त्या घरी, त्या घरचं त्या घरी जावं लागते. आणि खरं सांगू का, खरं सांगू का, आणि त्याच्यात जर तुला संकट आलं तर तू एकच करायचं. काय करायचं? तू फक्त म्याव म्हणायचं. म्याव. काय म्हणते ती मांजरी? म्याव.
म्याव माहित आहे ना म्याव. फक्त तू म्याव म्हणायचं. ऐक, तू फक्त म्याव म्हण. संकट वाटलं का तू म्याव म्हणायचं. आणि तू म्याव म्हणलं का मी कुठे असू दे, मी तिथे येतो आणि तुझं रक्षण करतो. पण तुझी जबाबदारी फक्त काय, म्याव म्हणायची. म्याव. तुझी जबाबदारी काय, म्याव म्हणायची. म्याव म्हणलं पाहिजे. म्याव. म्याव म्हणलं का मी तुझं रक्षण करतो. ती मांजरी सांगते. म्हणून म्हणतात महाराज, ती मांजरी त्या पिलाला एका घरी ठेवत नाही. किती घरात नेते. तुम्हाला माहित आहे ना, ती मांजरी किती घरात फिरवते. 7 घरं. 7 घरं. त्याच दातात उंदीरही धरते महाराज, आणि त्याच दातात ते पिलू पकडते, पण त्याला दाताचा आरगडा सुद्धा पडू देत नाही. महाराज काय सांभाळते, फक्त पिलाची जबाबदारी म्याव म्हणण्याची. म्याव. ऐकत नाही तुम्ही, झोपले नाही तुम्ही. म्याव म्हणायचं. म्याव म्हणा ना. म्याव. म्याव. म्याव म्हणायचं. म्याव. तसं देवही सांगतो, मी तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो, पण तुम्ही फक्त काय करा, जन घ्यावे नाम तिसे त्याचे काम त्याच करणे. त्याचे काम तिसे करणे त्याचे काम. याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम. यानं फक्त त्याचं नाव घ्यायचं. आपली जबाबदारी काय, म्याव म्हणायची. म्याव. आलं का लक्षात तुमच्या. म्याव म्हणजे देव म्हणतो तुम्ही फक्त माझं नाव घ्या. नाव घ्या. तुम्ही काय एकदा माझं नाव घेतलं रे बाबू, आणि मग मी तुमचं सगळं काम करतो. तेषाम सतत युक्ता नाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती. ते तुम्ही फक्त माझं चिंतन करा, तुम्ही माझं नाव घ्या, आणि तुम्ही माझं नाव घेतलं का देव म्हणतो मी सगळी तुमची जबाबदारी घेतो. मला वाटते आपल्याला तेच करायचं आहे, त्याचं नामचिंतन करायचं. पण हमीचा मार्ग आहे, शाश्वत मार्ग आहे. देव सातत्यानं लक्ष घालते. एक वटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी आवाहनी, तेव्हा तयाची चिंतवनी मजशी पडली, असं आश्वासन देतो. देवाने हमीचा मार्ग सांगितला, भक्ती मार्ग. म्हणून तुकोबार आहे. कलियुगाच्या दृष्टीनं तुम्हा मला सांगतात तुम्ही भक्ती करा बापू, तुम्ही भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. महाराजाला विचारलं तुम्ही भक्ती करा, भक्ती करा, हे आम्हाला का सांगता. म्हणे खरं सांगू का, या भक्ती या साधनाने तो परमात्मा हस्तगत होतो. भक्ती हीच वाट त्याच्यापर्यंत जाणारी आहे. अन्य वाटा त्याच्यापर्यंत जातील का नाही सांगायला जमत नाही. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. तो देव भेटल्याशिवाय राहणार नाही. हमीचा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे, खात्रीचा मार्ग आहे. आणि या वाटेनं गेल्यानंतर पतित होण्याची भीती नाही. या भक्तीच्या मार्गाला तुम्ही लागा. तुकोबारा असं सांगतात. लोक विचारतात महाराज याचाच आग्रह, याचाच आग्रह. मग महाराज कधी या भक्ती मार्गाला लागण्यासाठी तुमच्या पायापर्यंत येतात, तुमच्या पाया पडून सांगतात. आणि पाया पडून सांगतात, लगुनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 तुम्हाला लगुनिया पाया विनवितो तुम्हाला, लगुनिया पाया विनवितो तुम्हाला. हे करता मला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा. तुम्ही भक्ती करा. तुमच्या पाया पडून सांगतो. ऐकलंच नाही तर कधी कधी संत रागावतात. महाराज किती सांगू बरं तुम्हाला, काय ऐकत नाही तुम्ही. शिवी शिवी संतांनी शिवी काय म्हणतात, तुमचे संत शिव्या देतात.
संतांनी दिलेली शिवी मला दिली असं वाटत असेल तर त्याचा उद्धार होईल बरं का. हा. माझ्यासाठी म्हणजे संतांच्या अंतकरणात करुणा आहे. बाप सांगते ना, बाप प्रेमानं बोलते, कधी रागावून सांगते. आई सांगते काट्या अरे उन्हात नको ना मरो, सावलीत मरणं. हे रागावण्यात सुद्धा आपलं हित आहे. मातेच्या कोपी थोकले स्नेह अति. आईच्या रागावण्यात सुद्धा प्रेम आहे, आईच्या रागावण्यात सुद्धा कळकळ आहे. तसं संतांच्या रागावण्यात सुद्धा आपलं हित आहे. म्हणून कधी कधी रागावतात, कधी प्रेमानं सांगतात, कधी पाया पडून सांगतात, आणि कधी कधी मला वाटते आश्चर्यानं सांगतात. आज जगद्गुरु तुकोबार महाराज या भक्ती या साधनेच्या विषयी देवाचं हृदगत प्रगट करतात. हा देव अन्य साधनानं वश न होणारा परमात्मा. भक्ती या साधने किती हळवा होतो, भक्ती या साधनेचा परिणाम त्या परमात्म्यावर कसा होतो. म्हणे कसा होतो महाराज, कसा होतो म्हणे पाहणं त्या देवानी कसं कसं केलं.